बरेच जणांचा एक गैरसमज असतो की ट्रेडिंग करायचं म्हणजे माझं बॅकग्राऊंड हे इकॉनॉमिक्स किंवा फायनान्स किंवा कॉमर्सशी संबंधित असावं. ट्रेडिंगचा आणि ह्या तुमच्या फायनान्शियल किंवा कॉमर्सच्या बॅकग्राऊंडशी तसा काही संबंध नसतो. मी स्वतः बाय एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि अनेक वर्ष आयटी कंपन्यांमधनं काम करत आज फुल टाइम ट्रेडर झालेलो आहे. त्यामुळे कॉमर्सची बॅकग्राऊंड असणं गरजेचं नाही. ट्रेडिंग करण्यासाठी 3 स्किल्स लागतात. एक म्हणजे टेक्निकल अनालिसिस, दुसरं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि तिसरं म्हणजे मनी मॅनेजमेंट. टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचंय तर प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शन म्हणजे प्राइस कोणत्या पॉइंटला कशी रिॲक्ट करते याचा अभ्यास. रिस्क मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला काय शिकायचंय तर प्रत्येक ट्रेड हा तुमच्यासाठी एक रिस्क घेऊन येणार आहे. ती तुम्ही मॅनेज कशी करणार आहे. ती मॅनेज करण्यासाठी तुम्ही किती क्वांटिटी घेऊन ट्रेड करायला पाहिजे, तुमची पोझिशन किती मोठी हवी, या सगळ्या गोष्टी रिस्क मॅनेजमेंटच्या अंडर येतील. मनी मॅनेजमेंटच्या अंडर तुम्ही तुमचं ट्रेडिंग कॅपिटल कसं वापरता, ते डायव्हर्सिफाय कसं करता, तुमचे येणारे प्रॉफिट्स हे तुम्ही काय पद्धतीने विड्रॉ करता किंवा काय पद्धतीने रिइन्व्हेस्ट करता, या सगळ्या गोष्टी मनी मॅनेजमेंट मध्ये येतील. ट्रेडिंग ही शिकून घेण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. फक्त त्या शिकलेल्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही काम करायला जाणार आहे तेव्हा आड येणार आहेत तुमचे इमोशन्स. ट्रेडिंग मध्ये सगळ्यात अवघड जर काही असेल तर ते म्हणजे तुमच्या स्वतःच्या इमोशन्सवर काम करणं. नॉलेज तर तुम्हाला कुठल्याही कोर्स मधनं मिळून जाईल, पण तुमच्या इमोशन्सवर काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे तुम्हाला एक फुल टाइम ट्रेडरच सांगू शकतो. माझा म्हणण्याचा मुद्दा पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.